ठिकाणी हायस्कूलमध्ये ठेवलेला आहे, परंतु या शाळेचेही ते माझे विद्यार्थी आहेत आणि या शाळेच्याही ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वह्या आणि लेखन साहित्य वाटप करण्याचा चांगला आणि आदर्श असा उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा भांबोरा, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा दत्तनगर भांबोरा, त्याचप्रमाणे हिंगणगाव या तीनही शाळांच्या वतीने सर्व शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि शिक्षक या सर्वांच्या वतीने आपल्या या भूमिकेचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि आपण जे ही कृती केलेली आहे ही आपल्या अभिनंदनास पात्र आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा। आपण या गेट टुगेदरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लेखन साहित्य त्या ठिकाणी देत आहात, ही एक चांगला सामाजिक आदर्श आहे। आपण या निमित्ताने सर्व मित्रमंडळी एकत्र आलेले आहात, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहात। अगदी 22-23 वर्षापूर्वी आपण एकत्र होतात, एकत्र शिकत होतात। आपल्यातील अनेक जण मोठे अधिकारी असतील, व्यावसायिक असतील, प्रगतशील शेतकरी असतील किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत असतील, तर आपल्या विचारांची देवाणघेवाण या निमित्तानं आज होईल यासाठी शाळेच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी हिंगणगाव म्हणजे प्राथमिक शाळा, दत्तनगर प्राथमिक शाळा आणि आपल्या भांबोराची प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून वही आणि पेन यांचं वाटप केलं जाणार आहे। या वाटपाच्या निमित्ताने हे जे उपस्थित शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, या बॅचच्या 2003च्या बॅचच्या वतीनं मी सर्व शिक्षकांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सहकार्याबद्दल आभार मानतो, कौतुक करतो। तर या बॅचचे असणारे काही प्राथमिक स्वरूपामधील विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी या शिक्षकांचा आपल्या या बॅचच्या वतीनं सन्मान करावा आणि सन्मान करत असताना गुलाब पुष्प, श्रीफळ आणि नॅपकिन देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। दिवे आणि नवनाथ जगदाळे यांनी करावा अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। समोर रत्नाकर राहिला हातात द्या, समोर बघा, हात लावा। ओके चल, ओके ओके अजून कोण राहिले? हॅलो हॅलो ओके हो, रणजित राजे भोसले आणि निलेश लोंढे यांनी करावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। ऐका एक मिनिट सगळे समोर
हा बोल बरं ते आपण सर्वजण या ठिकाणी आलात, विद्यार्थ्यांना लेखन साहित्य त्या ठिकाणी दिलं आणि आम्हा सर्व तीनही शाळेच्या शिक्षकांचा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्व बॅचचे खूप खूप आभार. आणि आपल्याला स्मरणीय मेळाव्याकडे आपण जात आहोत. खरं तर खूपच सुखद हा क्षण आहे आणि याच क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सुरुवातीला सर्वांचा अतिशय या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचंही अतिशय आदरपूर्वक असं स्वागत. आणि खरं तर ज्यांना सावित्रीने घडवलं ते आमच्या सर्व आपण त्यावेळेस काय होतो आणि आज काय घडलं याचा सर्व लेखाजोखा मांडण्याचा हा क्षण आहे. जरी काही येत नसलं तरी आज आपण मोठ्या पदावरती आहात, देणारा तोच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण खूप पुढे आहात आणि हे क्षेत्र मध्येच आपण या रम्य सोहळ्याकडे जात आहोत. आणि सर्व मित्र परिवाराला विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण फेटे बांधून घ्या. खूप मोठा सन्मान आपल्या या ठिकाणी घडतो आहे. अर्जुन वागन पडली होती गाठी एक दिवस. कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अनमोल व्यक्तिमत्व. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलांची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी साडी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बारा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे.
माणूस समाजामध्ये कधीही पाठीमागं हटत नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्यासारखे देखणे चेहरे समोर आहेत, कौतुकाचे चेहरे समोर आहेत आणि आमच्या रंगरागिणी समोर आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या वतीनं आपण गुरुजनांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. सर्व गुरुजनांना विनंती आहे आमचा सन्मान आदरणीय अभंग सरांना विनंती आहे. गुलाब पुष्प आदरणीय माऊलींच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. खरं तर माऊली हे खूप मोठं नाव आहे जे की ज्याच्यावरती महाराष्ट्र नव्हे तर देश चालतो आहे, ज्यांच्या विचारांवरती. आदरणीय धन्यवाद माऊली. वयस्कर माणसं भेटली की बरं वाटतं, कारण कधी काय होईल याचा नियम नसताना. आणि तानाजी गावडे आपणास विनंती आहे, राहुलजी जगताप आणि तानाजी गावडे श्री बेदरे नाना सरांना आपण सन्मानित करतो आहोत. भाऊजी नलगे आणि गणेश जिबळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी बेदरे नाना सरांना येत आहोत. सोनाने सरांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांचा सन्मान हमीद शेख आपणास विनंती आहे आपण जगताप सरांना या ठिकाणी समीर गुंडे आणि राणीताई लोंढे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय खूप देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय आणि काजलजी कुंभार यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय परकाळे सरांना पुणेकर यांना विनंती आहे. यानंतर आदरणीय पवार सर यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण जात आहोत. पवार सरांचा सन्मान सोहळा नितीनजी लोंढे आणि यानंतर भोगडे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्रवीणजी रंबे आणि निलेजी शेळके आपणास निलेजी लोंढे आणि सुनील निलेजी लोंढे आणि सुनील जांभुळे आपणास सरांच्या जवळ सन्मान सोहळ्याकडे जात आहोत. राजू जगताप आणि बलवीन शेळके यांना सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी समोर यावं. आवडे मॅडम यांना सन्मानित करतात. आवडे मॅडम यांना सन्मान सोहळा आणि पण आठवते हे खूप महत्वाचं देशमाने ताईंना विनंती आहे. आणि तुम्ही एवढ्या सखोल विचारात गेलेला खूप मोठा दिवसाची आठवण असते, पण टाळ्यांच्या गजरामध्ये ते या ठिकाणी त्याचा स्वीकार करूया. यानंतर गोरे सरांना सन्मानापासून स्वागत करत असताना काळे सरांचा सन्मान होईल. कुमार जगताप आणि तैमूर इनामदार आपणास विनंती आहे आपण काळे सरांना सन्मानित करूया. आणि बबनजी बळे योगेश ठोंबळे आपणास विनंती आहे आपण संदीपजी बेदरे कांतीराजे तांदळे सरांना विनंती आहे. आलेला आहे कांतीराजे तांदळे सर. खरं तर संस्थेचा डोलारा सांभाळत असतात. फराडे मामांचाही या ठिकाणी सन्मान होईल झालेला आहे. फराडे मामांचा धन्यवाद. मोठा सोहळा या ठिकाणी पाहावयास मिळतो आहे. पुणे क्षेत्रात खूप खूप स्वागत. यानंतर गणेश भोसले आपल्याशी विनंती आहे आपण आदरणीय पुंडे मॅडमचा मागल्या थोडं पहिले 1 मिनिट परत बसा. आदरणीय नंदाताई पुंडे मॅडम आणि सर्व अधिकारी वर्ग असेल, सर्व माझे विद्यार्थी असतील, या सर्वांच्या शुभ असते आदरणीय पुंडे. आपण जर बोललो आजच्या वयामध्ये महत्वाचं असतं इतिहास ऐकला आणि त्या इतिहासासारखं सिद्ध केलं. आम्ही एक दिवस नेतृत्व करू. आता मला वाटतं एका वर्गात असल्यामुळं सदस्य कोण कुठं पळून जाण्याची भीती नाही. वर्गात जरी आपण पळणार असलो तरी आज पळणार नाही, कारण आज आपण हुशार आहोत. परकाळे सर आणि सोनवणे सरांनाही विनंती आहे आपण त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी यावं. विकासजी रणवे मान व्यस्त होते तुमच्या सोयी करण्यामध्ये धडपड होती त्यांची आणि यशस्वी झालेला आहे. कारण पडद्यामागचे कलाकार खूप असतात. पडद्यावरती जरी हिरो दिसतात आहे, पडद्यामागे जर असले तरी ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. माऊली तुमचं खूप खूप मनापासून कौतुक. आणि आदरणीय अभंग सरांच्या शुभ हस्ते गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला वंदन करून मी जे 2 शब्द बोलणार आहे
माझे मित्र आणि मैत्रिणी, समजून घ्या चुकलं तर शेतकरी एक मी. गुरुंनी जे शिकवलं शाळेत जमलं नाही म्हणजे मापात केलं शाळेत अभ्यास, सगळ्याला सगळं जुळून नसतं. पण आज माळरानात एकदम डाळिंबाची बाग व्यवस्थित सर आणली मी, म्हणजे खूप पैसा होणारच आहे. ही तुमचा संस्कार आहे आणि ते जपण्याचं काम मी करतोय तुमच्याकडे बघून. म्हणजे सगळीकडे शिकलो मॅडमचा आदर्श घेतला. पवार सर असतील, व्यायाम तर करतो, समजा मी शेती करतो. आणि आज असा आनंद वाटतोय 21 वर्षानंतर गावातली 2-4 मुलं होती किंवा मुली यांच्या गाठी पडायच्या, पण आज ही इतकं भव्य बघून असं मन प्रसन्न झालंय. त्याच्या इतकं मोठं काहीच नाही ना, इष्ट किती असते त्याचा आनंद कुठंच मिळत नाही. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय धन्यवाद. मी नितीन नवले, 10वीपर्यंत टीचर होतो. 12वीनंतर मी इंजिनिअरिंग वगैरे केलं बारामतीला. त्यानंतर मी IT मध्ये जॉब घेतला. 14 वर्ष मी IT मध्ये आहे आणि आता मी LLT मध्ये आहे पुण्यामध्ये. मी काही वर्ष श्रीलंकेमध्ये होतो, बहारीनमध्ये होतो आणि व्हिएतनाममध्ये पण होतो. सध्या आता कोविडमुळे मी पुण्यामध्ये सर्व्हिस आहे आता. आणि मला ह्या प्रोग्रामचं यावेळेस मला मुलांकडून कळलं की आपण आयोजन करतोय. मी त्यांना लगेच इमिडिएटली रिस्पॉन्स दिला की मी येणार आहे. आणि इथे जमलेल्या सर्व गुरुजनांचा मी आभारी आहे. त्यांनी वेळात वेळ काढून ते इथे आले. काही गुरुजन मला इथे मिसिंग आहेत, पण जरी ते इथे नसले तरी ते मनामध्ये आहेत. आणि मी जेव्हा बाहेर मुलांसोबत बोलतो, मित्रांसोबत बाहेर कुठे, पण मी माझ्या गुरुजनांचं मी आवर्जून पूजा करतो. का करतो? कारण मला गुरुजनांमुळे जे पाया माझा जे मजबूत झाला तो मला भविष्यामध्ये माझ्या इंजिनिअरिंग करताना मला इतका फायदा झाला त्याचा. मला इंजिनिअरिंग इतकं सोप्या पद्धतीने करता आलं. त्यामुळे मी गुरुजनांचा आभारी आहे. सर्व गुरुजनांचा जे इथे नाही त्यांचा पण मी आभारी आहे. आणि जे वर्गमित्र आहेत मी आवर्जून यासाठी आलेले की परत असा होईल का नाही होईल हे सांगता येत नाही. आणि जे वर्गमित्र आपण ज्यांच्यावर सोबत आपण 10 वर्ष असतील काय असतील जेवढे काय वर्ष असतील ते परत भेटता येणार नाही आणि एकत्र पक्का पण येणार नाही. त्यासाठी मी वेळात वेळ काढून मी पण इथं आवर्जून आलो. त्याच्यामुळे उपस्थित असणाऱ्या सर्व मित्रांचे, वर्गमित्र मैत्रिणी असतात त्यांचे मी आभारी मानतो. ते वेळात वेळ काढून इथे आले आणि माझे धन्यवाद. विद्यार्थी असतो त्यावेळेस एक स्वप्न असतं आपण काय होणार. गुरुजी आपल्याला विचारायचे तू काय होणार, तू काय होणार. प्रत्येक जण काय काय सांगायचे. पुन्हा या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचे बॅच 2002-2003 व गुरुजनांचा स्नेह मेळावा यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो. थोडं तुम्हाला भाषणाची सवय नाही आहे. शेवटचं भाषण सर 10वीमध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला केलं आणि त्या सर वराडे सर पण होते, त्यांची पण आठवण मला सारखी. सर्व आजच्या गेट टुगेदरच्या आनंद प्रसंगी प्रथमतः आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा हा गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबंधनांना अधिक घट्ट करणारा, गोड आठवणीच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक नात्यांचा उत्सव असतो. रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची संधी आहे. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो. एका चावळीतून एक क्षण मांडायचं झालं तर एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुखदुःखांच्या गाथा एकत्र चालूया. स्नेहाच्या गंधाने फुलते नाती गेट टुगेदरच्या स्नेहाच्या दिनी. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मित्र आणि मैत्रिणींच्या मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि सर्व गुरुवर्गांच्या चरणाशी मला साष्टांग दंडवत नमस्कार. पण समजून घ्यायचं आहे टुगेदर
सर्व गुरुजनांना प्रथमतः नमस्कार. आज 21 वर्षानंतर आपण इथे भेटत आहोत. हा खूप मोठा आनंद सोहळा आहे आपल्या सर्वांसाठी आणि असे क्षण हे आयुष्यामध्ये जास्त वेळा येत नाही. आज हा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा क्षण आलेला आहे, त्याचा आनंद घ्या सर्वांनी. आता मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. मी 12वी पर्यंत इथे शिकलेलो आहे. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं पुण्यामध्ये. त्यानंतर मी अंबालिका शुगरमध्ये 4 वर्ष जॉब केला आणि आता मी कराडमध्ये जयवंत शुगर या ठिकाणी सिनियर इंजिनियर म्हणून काम करत आहे. या प्रसंगी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस बरकाळे सर, वराडे सर, अभंग सर, बाकीच्या सर्व गुरुजन वर्ग यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सर्वांना शिकवलंय. आपला पाया त्यांनी मजबूत केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांचे प्रथमतः आभार, त्यांच्या पायाची धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम मी माझी ओळख करून घे. मी नवनाथ जगताप 10वी पर्यंत इथं शिकलो. गुरुजनांचे आशीर्वाद मिळाले. त्यांनी दिलेली जी काय मला शिकवण आहे ती घेऊन मी पुढे गेलो आणि जे काय अनुभव आहेत त्यांच्यामुळे मी माझ्या आई वडिलांमुळे उभा आहे. तर मी सांगेल की मी एक साध्या प्रायव्हेट कंपनीमध्ये फार्मास्युटिकल सेक्टरला काम करतो आणि सुखी आहे त्याच्यामध्ये. मित्रांना पाहून याचा इतका छान आनंद असा मला दुसरीकडे कुठे मिळाला नाही. आयुष्यामध्ये खूप सगळं काय काय केलं, पण आज जे मला आनंद मिळाला तो असा वर्षानुवर्षे मिळत जावं. म्हणजे मला सांगायचं आहे की मी असं सांगत की आपण प्रत्येक वर्ष 2 वर्षांनी हे काहीतरी ऑर्गनाईज करायचं. इथे असेल, दुसरीकडे असेल, कुठे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घ्यायचं. थँक्यू. धन्यवाद. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ज्ञानमुक्ती कोणते याच्यात आयोजक असतील त्यांचे आभार मानते. 21 वर्षानंतर सगळ्यांचे ओळखीशी वाटतात पण नाव लक्षात येत नाही अशी परिस्थिती आहे. पण खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. आज माझा खरं सत्कार केला, खूप छान वाटलं. आपल्या शाळेमध्ये आपला सत्कार सगळ्यांच्याकडून होणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा माझा सत्कार इथे चालू होता तेव्हा माझ्या मागे माझे सगळे गुरुजन होते आणि तो सत्कार त्याच पुढे झालेला आहे. तिथे तेव्हाही मागे होते, आजही ते आहे. मॅडमच्या बोलायचं म्हणजे तर साक्षात सरस्वती. आजही कुठं कविता सोशल मीडियावरती किंवा कुठे आपण ऐकली ओळखलं का सर्वांना तर असं वाटतं की ते म्हणणारा समोरचा पठारे मॅडम आहे. त्या सोशल मीडियावरच्या किंवा ह्याच्यावरच्या जे कोणी म्हणणार असेल तर मॅडम दिसतात. आजही असे खूप छान गुरुजन इथं लाभले. गणिताचे आपले गावडे सर, सगळे असे शिक्षक मिळणं खरंच आमचं भाग्य होतं. त्यामुळे पुढं जाऊन आज चांगल्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्याचा पाया इथं लागलेला होता. सगळ्या शिक्षकांची खूप खूप आभार मानते आणि हा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सुद्धा सगळ्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. कुठेलाही खरं तर तुमच्याकडे पाहून 2 मित्र मंडळी आणि सर्व आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल संयोजकांचं आणि आयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आज बरेच दिवसानंतर जे चेहरे हरवलेले चेहरे आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हे पाहून पुन्हा एकदा असं मन धरून आलं की बोलणेच नाही आणि आज या ठिकाणी परत पुन्हा एकदा उपस्थित राहिले त्याबद्दल मी खंडागळे सर असतील, चांगले सर असतील आणि आमचे आवडते शिक्षक धन्यवाद. काय झालंय ज्यावेळेस एक क्षण आठवतो ज्यावेळेस मला असं वाटतं की खंडागळे सरांची बदली झाली होती त्यावेळेस पूर्ण शाळा रडली होती. बरोबर आहे सर? पूर्णपणे वर्ग रडला होता. त्यांना आणि विशेष म्हणजे पाहता मी सुद्धा त्यांच्याच हाताखाली शिकलो आणि माझी मिसेस बी त्यांच्या हाताखाली शिकली. आपल्या कर्जतला तर सोनवणे सर असतील त्यांची कविता सोनवणे सरांची कविता खूप आठवते. त्यांचं मनोगत एकदम सारास आठवतं. ते फक्त एकदा पुन्हा एकदा आम्हाला ते ऐकायचंय. आणि पठारे मॅडम असतील ह्या सर्वच साळवे सर असतील. साळवे सरांचं तर काय व्याख्यान बोलूच नका. ते आम्ही मन भरून ऐकायचो. ते एकदा परत आपल्याला ऐकाय भेटणार आहे. आणि एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद. जय
मंचकावर उपस्थित सर्व मध्ये येते सारखं मित्रमंडळी, आज जो आपला या ठिकाणी स्नेह मिळावा, गुरुजनांचा आदर मिळावा आपण या ठिकाणी आयोजित केला. प्रथम त्या निमित्ताने मी सर्वप्रथम सर्व मंचकावरील आदरणीय गुरुवर्य यांचं माझ्या सर्व मित्रमंडळींचे साष्टांग नमस्कार करतो आणि माझी ओळख करून देतो. मी संतोष बनसोडे, काम गोष्ट काळे बसते. आमच्या काळात पट्टामध्ये नेहमीच थोडासा अवकाश निश्चित पट्टा समजला जायचा. तर आपल्या या पक्षामध्ये गीतांजली जगताप आणि मी संतोष बनसोडे आणि दोघंच फक्त पोलीस दलामध्ये दाखल झालो. मी आता थोडी माहिती घेतली मित्रांकडून. तर आम्ही दोघं पोलीस दलात नेतृत्व करत आहोत. मी सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावरती दौंड SRPF येथे कार्यरत आहे. आणि बरेच मित्र माझ्याकडे पाहत होते, एकतर पाहत होते, खूप का म्हणून करत होते, कारण आम्ही शेवटच्या बेंचवर आमचा नंबर लागायचा. आणि परकाळे सरांची भेटी आम्हाला खूप असायची, कारण परकाळे सर आम्ही माझे वडील एका वर्गात असायचे. परकाळे सरांचे कपाट्यांचे ते आठवण मला आली आहे. तर सर्वप्रथम मला याचा आनंद आहे की या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याच्या निमित्ताने जो आज एक स्नेहबंध या ठिकाणी घडून आलेला आहे, त्यातून जी नवीन निर्मिती होणार आहे ती खरं तर आज कितीही पैशामध्ये आज आपण आनंदाचं मोजमाप केलं तर हा आनंद मला वाटतं मार्केटमध्ये मिळणार नाही आहे. आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. कोणी शेती क्षेत्रामध्ये, शिक्षण, उद्योग, कामगार क्षेत्रामध्ये असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये असेल आपली कामगिरी बजावत आहे. परंतु या ठिकाणी जे आपल्याला त्यातून जे साध्य झालेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आपण मला हे उल्लेख केला पाहिजे की आपण सर्व टिपिकल बोलतो, परंतु त्या जुन्या आठवणींना उजाळा मला जेवढा आठवतो तर आमच्या मॅडम यायच्या पठारे मॅडम त्यावेळेस पठारे मॅडम यांचं प्रार्थनेच्या वेळेस खूप मोठं योगदान असायचं. त्यांची प्रार्थना, त्यांचा आवाज आजही मला वाटतं कुंडे मॅडम बोलल्या की साहित्य क्षेत्राशी तर काय कधी आपण काय साहित्य क्षेत्राविषयी ऐकत असू, बोलत असू तर सर्वप्रथम मनामध्ये आपल्या विषयामध्ये साहित्याच्या बाबतीत नवीन धुमारे, नवीन अंकुर फोडण्याचं काम या तेव्हापासून आतापर्यंत मला माहिती नाही मॅडम कधी रिटायर झाल्या की नाही हे माहिती नाही आहे. हां, परंतु मला सांगायचे आहे की साहित्य क्षेत्राच्या बाबतीत सिद्धेश्वर विद्यालयामध्ये पठारे मॅडम यांनी त्या काळामध्ये आमच्या मनाला नवीन उमारे खोलले. आणि सर आमचे आव्हान सर त्यांची मला एकच आठवण आहे की त्यांच्या वेळेस ते राजदूत गाडी होती फक्त. आणि म्हणजे हसण्याचा विषय नाही हा, पण तुम्ही त्या तितक्या दिवशी पाठीमागे जाऊन बोलून सांगितलं पाहिजे, आठवलं पाहिजे. आणि त्याला नेहमी पंचा बांधलेला असायचा, मला तो आजही आठवतो आहे. आणि निळी की त्यांची निळ घातलेली कपडे असायची. आजही मला इतका आनंद झाला आव्हान सरांना पाहिल्यानंतर की मी स्वर्गात आल्यासारखं मला वाटत आहे. स्वर्ग ह्यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही. स्वर्गाची व्याख्या जर तुम्हाला तुम्ही विचारली तर कृपया करून स्वर्ग हाच आहे, दुसरं काही नाही. तुम्ही स्वर्गाची दुसरी व्याख्या करू नये या निमित्ताने मी सांगेन. त्याप्रमाणे आमचे साळवे सर असतील, 11वी 12वीला साळवे सरांना खूप दहशत असायची. साळवे सरांच्या व्याख्यानाची दहशत असायची, त्यापेक्षा त्या व्याख्यानाच्या शब्दांची दहशत असायची. आणि जे कुतूहली असायचं की आम्ही 7वी 8वीला होतो, 5वी पासून 8वी 9वी पर्यंत गेलो. साळवे सर शक्यतो मला वाटतं 11वी 12वी शिकवायच्या कोपऱ्यामध्ये. आणि मग 8वी 9वी पासूनच असे आमच्या मनामध्ये ठरवलं जायचं की साळवे सर 11वी 12वी लेक्चर असतात म्हणून. तर ते त्या दिवस 11वीला मी तर 10वीमध्ये गेलो. श्रीगोंद्याला आम्ही छत्रपती महात्मा शिंदे विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. 10वीनंतर मी गेलो होतो. परंतु सरांनी त्या निमित्ताने गजबता सेवा दिली. परंतु आपलंही या मराठी विषयामध्ये याच्यामध्ये अतिशय चांगलं स्थान आहे, आदराचं स्थान आहे. तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं एक आदरानं नाव घेतलं जातं, ओळख आहे. त्यानंतर आमचे धेंडे सरांबद्दल मी अतिशय हृदयापासून एक आठवण सांगेल. आम्ही सायकल येणारे विद्यार्थी होतो सिद्धरे फाट्यामध्ये. त्यावेळेस रस्ता अतिशय कच्चा असायचा. तुम्हाला खरंच अतिशय गडबडून येत आहे. त्या काही वाहनाच्या सुविधा नसायच्या, तुम्हाला आठवते किंवा माहीत नाही. तर आमचे सर अर्धा तास बरेच आमचे अनाथ सर असतील, बरेचशी मंडळी कसं करून कळेकर सर होते, ते राशन घेऊन जाऊन करायचे. तर हे अपडाऊन करणाऱ्या मंडळीला खूप खराब प्रश्न करावा लागायचा. त्यावेळेस परिस्थिती तशी होती
सिच्युएशन कशी होती तर सर तासभर बसायचं आम्ही कित्येक वेळेस सरांनी सायकलवर बसवायचो गोष्टी विश्वास ठेवा आणि फाट्यावरती नेऊन सोडायचो अशी परिस्थिती ही मानली आलेली गुरुजनाची मानली आलेल्या ठिकाणी भरली आहे. माननीय पवार सर असतील पवार सरांचं दरारा त्या काळी तुम्ही त्यांच्या आत्ताच्या मूर्तीकडे जाऊन कृपया आता पवार सरांचा तुम्ही आतापर्यंत म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये उल्लेख राहून गेला आहे मान्यवरांचा उल्लेख राहून गेला आहे. पवार सरांचा दरारा असा होता खरं शिस्त राहायची गावडे सर पवार सर त्या काळात शिस्त डिसिप्लिन आम्ही ज्या खात्यामध्ये सेवा करतो त्यामध्ये डिसिप्लिन हा खूप महत्वाचा घटक असतो. त्या काळी पवार सर गावडे सर असतील पवार सर असतील परगाळे सर असतील ही कमांडिंग अशी होती की शिस्त नावाची यांच्याकडे असायची. कारण तुम्ही आता मोठे झाल्यामुळे भीती वाटत नाही पण त्यावेळेस तुम्ही आठवून झाला त्यावेळेस मला शाळेकडे तोंड न करू वाटायचं किंवा भीती आल्यानंतर इकडे सांगण्याची वेळ यायची हेच त्रिमूर्ती होते पवार सर परगाळे सर असतील गावडे सर असतील. तर त्या पद्धतीनं त्यांनी खूप आम्हाला घडवलं. अनारसे सर त्यावेळेस मी 6वी असताना 7वी असताना अनारसे सरांचं त्या काळात ते जंटलमॅन नावाचं व्यक्तिमत्व अनारसे विद्यालयामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आम्ही शिकवलं. भोंगरे सर आहेत अभंग सर आहेत सोनटके सर इतिहास भूगोल विषय शिकवायचे आमचे मामा असायचे सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी करत आहे. कृपया मला वेळेची थोडीशी मर्यादा आहे भावना आनंद आहे परंतु मला इथं सांगावं लागेल चाकणे सर आहेत चाकणे सर आहेत नमस्ते सर. तर मला हे सांगायचं आहे माध्यमातून आम्ही अतिशय सर्वजण मी सर्वांतर्फे सांगतो धन्य झालो आहोत या क्षणाच्या आम्ही वाहतूक होतो आम्ही सर्व भरून आलो आहोत आणि आमचं जीवन आम्ही आमच्या बरोबरीनं सर्व यशस्वी झालो आहे. या पाठीमागे फक्त तुमचे शिक्षण विचार आणि संस्कार आहे यापेक्षा दुसरं काही सुद्धा नाही हे मी ठासून सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मला सगळ्यांना पाहून एवढा आनंद झाला आहे की तो शब्दातही सांगता येणार नाही कारण आज मी त्यांना चेहरे पाहते ते चेहरे मला अजून काही ओळखता येत नाही पण सगळ्या टीचर लोकांना मी आज खूप असं पाहून मला जो आनंद झालाय तो माझ्या गमनात पण होणार नाहीये. आज सगळे हे जे सर आले मला परत हे माऊली ह्यांनी वगैरे सरांचे नंबर दिले मी सगळ्या सरांशी जो कॉन्टॅक्ट केला सगळ्यांशी जे प्रेमाने बोलले त्यांचे जे आवाज ऐकून जे मला स्कूलमध्ये जे बोलत होते तेच मला त्यांचं म्हणजे आवाज तो कानावर ऐकून मला एवढा आनंद झाला की किती बोलावं आणि किती नाही हे सांगताच येत नाही. पण आज जो ह्या कार्यक्रमाचे जे नियोजन केलं आहे अमोल असल गडवी असल परत आपले त्यामध्ये जगताप वगैरे सगळ्या यांनी जे काही छान नियोजन केलं आहे त्यांचं खरंच मी मनापासून ऋणी आहे. आज मी ह्या कार्यक्रमाला आल्यावर इतकं पाहिल्यानंतर इतकं छान वाटलं की या कार्यक्रमाचे एवढे नियोजन सुंदर केलं आहे की खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आज हे सरांना आज अनाथ सर असतील त्यांच्याशी मी कॉल केल्यानंतर त्यांनी एवढे मला प्रेमाने विचारलं तू काय करते काय नाही. आज माझं एज्युकेशन MA BEd आहे. मी आज राजकारणात म्हणजे माझं सगळे फॅमिली राजकारणात आहे. मला जो शिक्षण वगैरे मी आज मला या सरांची सगळ्यांची साथ मिळाल्यामुळं मी आज चांगल्या कुटुंबात आहे. मला आज एवढा आदर आहे की आई वडिलांनंतर जे काही चांगले संस्कार घडवले असतील ते सगळ्या सरांमुळेच मी आज पुढे गेले आणि आज त्यांच्यामुळेच मी आज जेव्हा आहे. नंतर पवार सर असतील धेंडे सर असतील परकाळे सर साळवे सर पठारे मॅडम अभंग सर सोनवणे सर खंडावळे सर चांगले सर आणि कोंबडे सर मी यांच्याशी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांशी बोलले. यांचा नंबर सुद्धा मी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत की मला कधी बोलावं असं वाटलं किंवा काही झालं तरी असं मी त्यांच्याशी बोलू शकते. आणि त्यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण त्यांनी एवढं छान संस्कार आम्हाला म्हणजे आमच्यावर जोडले आहे. त्यांनी एवढं छान शिस्त वळण लावल्यामुळे आम्ही आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आठवण येते प्रत्येक वेळेस आम्हाला काय शिकवलं काय नाही कसं संस्कार दिलं. आज खरंच त्यांचं मी सगळ्यांची ऋणी आहे. एवढं बोलून मी माझे संपवते 2 शब्द. थँक्यू. राजे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचे दारे त्यांनी खुले केली अशी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी प्रथम अभिवादन करतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा, माझे सहकारी श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे बंधू भगिनी आणि 2002 चे पुणे विद्यार्थी, आजचे पालक आणि नेते सुद्धा म्हणावं लागेल. तुम्हाला देश चालवायचा आहे आणि मग नेत्याला नेते नाही जर म्हटलं तर जरा अवघड होतं. आणि म्हणून नेते उपस्थित बंधू भगिनींनो, आज आमचं स्वागत केलं गेट पासून व्यासपीठावर येईपर्यंत. किती आनंद होत होता ते शब्दामध्ये सांगता येत नाही. तुमच्या असणाऱ्या हाताने पुष्पांच्या अंगावर पडत होते. मला प्रश्न पडला, 10वी पर्यंत तुम्हाला आम्ही हाडेत मारित होतो त्यावेळी खरंच त्या पुष्पासारखं प्रेम आमच्याविषयी तुमच्या मनामध्ये असेल असं मी करतो. मग आता तुम्ही हा योगायोग घडवून आणलेला आहे. तुम्ही एकत्र आलात, आम्हाला एकत्र आणलं, आमच्याकडे भीती होत नाही. सिद्धेश्वर विद्यालयावर तर सध्याच्या कालावधीचा विचार जर केला तर परत गेट टुगेदर होत आहे. ते होत असताना तुमचा प्रसंग पाहिल्याच्या नंतर मला गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय कर्जत या ठिकाणी गेट टुगेदर झालं तुमच्यासारखं. आणि त्या गेट टुगेदर 59-60 वर्षांनी झालं. ते गेट टुगेदरला येणारे स्टुडंट विद्यार्थी 80 वर्षाचे होते. आणि त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं, तुम्ही एकमेकाला ओळखलं का? मग दादा पुणेनी सांगितलं, कोटेनी सांगितलं, चेहरे ओळखीचे वाटतात, पण ओळखी विसरून चाललेले. आमची बी तीच अवस्था होती. ते 80 वर्षांनी एकत्र आलेले आहेत. मग ते म्हणले, कुणाचे दात पडलेले आहेत, कुणाला चालता येत नाही, हातामध्ये काठी घेतलेली आहे, कुणाला दोघांनी धरून त्या ठिकाणी आणलेलं आहे. तरी त्यांनी गेट टुगेदर केलं. ते कशासाठी केलं? त्यांनी सांगितलं, आतापर्यंत आम्ही भरपूर कमवलं, परंतु या उतार वयामध्ये आम्हाला कोणी विचारत नाही. आणि म्हणून आम्हाला आमचं 10वीचं वर्ष आठवलं की त्यावेळी आमचे मित्र आणि मैत्री एकमेकांना जवळ घेऊन किती प्रेमाने बोलत होते, एकमेकाविषयी किती मोठा आदर होता. आपल्याला उर्वरित असणारं आयुष्य जर जगायचं असेल तर त्या मित्रामध्ये परत आपण गेलं पाहिजे. त्यांची असणारी ऊर्जा त्यांच्याकडून घेतली गेली पाहिजे आणि त्या ऊर्जाच्या जोरावर उर्वरित असणारं आयुष्य आपण जगलं पाहिजे. परंतु आम्ही थोडा उशीर केला. वास्तविक पाहता यापूर्वी आमचं गेट टुगेदर होणं आवश्यक होतं. या तुम्हाला एवढंच सांगायचं, तुम्ही गेट टुगेदर आता केलंय, पण त्यांच्यासारखा पश्चाताप होऊ देऊ नका. सारखं तुम्ही एकत्र येत जा. एकत्र आल्यानंतर आपापसातील असणारे विचार एकमेकाला शेअर करत जा, मन मोकळं करत जा. वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रसंग एकमेकावर असतात, ते शेअर केल्यानं हलके होतात. त्याचबरोबर एकमेकांची असणारी मुलं काय करतात, कोणत्या शाळेमध्ये आहे, तुम्ही कोणकोणत्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करता, व आपला असणारा मित्र कोणता एका ठिकाणी संकटामध्ये सापडलेला आहे, कुणाला कोणत्या प्रकारची आपण गरज भागवू शकतो, त्याच्यातून समाजकार्य आपण साधू शकतो. अशा प्रकारच्या विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी झाली. गोट टुगेदर करून एकत्र आलं पाहिजे. एकमेकांच्या असणारे विचार ऐकून एक प्रकारच्या विचारांची घुसळण झाली पाहिजे आणि झालेली घुसळण ऊर्जा घेऊन आपण गेलो पाहिजे आणि त्या आयुष्याला, त्या आपल्या आयुष्यामध्ये त्या विचारांची शिदोरी या ठिकाणी आपण वापरली गेली पाहिजे. या पद्धतीने गेट टुगेदर होणं महत्त्वाचं आहे. वास्तविक पाहता वेळेचं भान जर आपण विचारात जर घेतलं गेलं तर बोलताना कितीही बोलता येईल, परंतु वेळेचा आपण विचार करून या ठिकाणी अटक गेलं गरजेचं आहे.
तुम्ही पालक आहात आणि म्हणून पालक आहे असं म्हटल्याबरोबर सध्याचं जर आपण वर्तमानपत्र जर पाहिलं तर वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य घडले जातात ते वाचून आपल्याला खरं सुद्धा वाटत नाही. आणि मग अशा वेळी कृत्य करणारी समाजातील कोणता तरी व्यक्ती असतो, त्या व्यक्तीवर संस्कार टाकायला समाज त्याचे पालक कुठेतरी कमी पडलेले असतात. तुम्ही पालक आहात, संस्काराला कमी पडू नका. मोबाईलचा असणारा वापर मर्यादित करा, नाहीतर मुलांना नादवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे असणारे काहीतरी पाहत बसायचं आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कृत्य घडतात, दुष्कृत्य घडतात त्याच्या आहारी जायचं. त्याचबरोबर तुम्ही पालक आहात, देशाच्या आधारस्तंभ आहात. आणि सध्या जर बघितला तर समाजाची स्थिती फार वेगळी आहे. समाजातून अंधश्रद्धेतून बाहेर पडलेला नाही. काल परवा आपण पाहतो सुनीता विल्यम चंद्रावरून परत आली 9 महिन्याच्या नंतर आणि आपलं आयुष्य आपण ज्या वर्गामध्ये घडवतो त्यावर त्या काळ्या असणाऱ्या रंग आपण अशुभ मानतो. म्हणजे ते कुठं आपण कुठं याच्यातून आपण बाहेर केलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, कुटुंब प्रमुख आहे असं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचा आदर्श कुटुंब ठेवायचं असेल, आदर्श समाज जर घडवायचा असेल तर तुम्ही सासू सासऱ्याला देव मानलं पाहिजे, नंदाला भी मानली पाहिजे, दिराला सुद्धा भाऊ मानलं पाहिजे, सासू सासऱ्याला एवढीच मानलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही वागत राहिला तर त्या ठिकाणी त्या घराला देव मिळतं. त्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती, ती आर्थिक असेल, ज्ञानाची संपत्ती असेल, त्या संपत्तीने घर हे फुललेलं असतं आणि त्या ठिकाणी स्वतःचा विकास झालेला असतो. त्याबरोबर कुटुंबाचा, समाजाचा विकास झालेला असतो, देशाचा विकास झालेला असतो. आणि कुणीतरी या ठिकाणी कवितेचा उल्लेख केला, अचानकपणे कविता या ठिकाणी आठवणार नाही, पण आता उल्लेख झाला म्हणून जी आठवती त्याचं एखादं कडवं म्हणण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे आला श्रावण श्रावण झिम झिम पाऊस घेऊ, आला श्रावण श्रावण आल्याली की बाळी नांदून, आल्या की बाळी नांदून, आला श्रावण श्रावण धरला पंचमीचा फेर, आला श्रावण श्रावण गेले नदी नाले ओसाडून. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. फक्त 10वीचे त्यांनी 10वी 12वी एकत्र केले होते आणि शिवाय त्यावेळेस तिकडे गेले असतो. तर हरकत नाही, थोडे नाही तुम्ही, कसं आहे गर्दी असण्यापेक्षा गर्दी असलेले बरे. आता बरेच विद्यार्थी मी फक्त चेहरे आता बंधुडे सांगितलं त्याच्याकडे पाहते हसते, चेहरा ओळखीत आहे पण असं म्हणजे ओळख होतच नाही. आता इकडं बसलेली बरीचशी होती, नेहमी भेटतात काहीतरी कारणानिमित्तानं म्हणून ती माहिती आहे, सगळ्यांनाही मी ओळखलं. बाकी मुलींमध्ये तर खूपच बदल होतो, सगळ्या सिद्धांतरातून जाऊन त्यांच्यात बराच बदल होतो. त्यामुळे मुलींमध्ये कुणाला अगदी नंदाला असतं नाही ओळखलं नाही, जिला तुम्ही माधवी म्हणता अगरबत्ती नाव तिचं नंदा. तर अशा काही मुलींमध्ये सिद्धांतर झालेले पण या सगळ्यांना पाहताना एक वेगळा आनंद शिक्षकाला नक्कीच मिळतो. कारण शिक्षकांना शिक्षण सेवा सोडल्यानंतर घरी गेल्यानंतर काही कारणानं काही विद्यार्थी ओळखीत राहतात किंवा आठवणीत राहतात, काही राहत नाही. पण पुढे जाऊन जो आठवणीत राहत नाही असाही विद्यार्थी कुठेतरी भेटतो आणि त्यांना मात्र आम्हाला लक्षात ठेवलेलं असतं आणि ते अत्यंत आमच्यासाठी मौल्यवान असतं. आम्ही तुम्ही भेटल्यानंतर तुमच्या झालेली प्रगती, तुम्ही मिळवलेली यश ही पाहताना आनंदित होतो आणि हेच आमचं खरं म्हणजे खूप मोठा पुरस्कार किंवा सन्मान आम्ही समजतो. याचा अर्थ शेतकरी असणाऱ्यांना कधी स्वतःला रेखायचं नाही. जरी शेतकऱ्यांची परिस्थिती आज भयानक आहे, त्यानं किती प्रयत्न केले, त्यानं सांगितलं डाळिंबाचा बाग लावलाय, यशस्वी झालाय, पण तो यशस्वी
पूर्ती होईपर्यंत पदरात पडेपर्यंत ते त्याचं नसतंच. सगळ्या गोष्टी आहेत, त्याला बाजारभाव मिळावा लागतो, निसर्गाची साथ मिळावी लागते, त्याचं भांडवल पुरावं लागतं. तर हे सगळं करणारा शेतकरी तरी असला सचोटीनं काम करा, सचोटीनं वागा, तुमच्या कुटुंबासाठी देता येईल तितके चांगले संस्कार द्या, चांगले योगदान द्या आणि असंच पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्याला आम्हाला भेटत जा एवढंच म्हणेन. आणि कणा कवितेप्रमाणे कधी गरज वाटली जरूर स्मरण करा, आम्ही हयात असू तर तुमच्यासोबत नक्कीच राहू. माझे सगळे जुने सहकारी आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सफल होण्यासाठी तुम्ही जे सगळे कष्ट करत आहात, काम करत आहात आणि ते तुम्ही केलं आणि आपण सगळे एकत्र आज इथं जमलो, हे सगळे तुम्ही माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी. मला कार्यक्रमाची थोडीशी चाहूल गेल्या महिन्यामध्येच लागली होती. रेवणनाथ पांडुळे माझ्या संपर्कात असतो आणि जरी तुमची इथं 10वी पर्यंतची बॅच असली तरी माझे इथं 11वी 12वीचे खूप विद्यार्थी आहेत. आणि विशेष म्हणजे तर मी रेवणनाथ बद्दल बोलतो की मला गेल्या महिन्यात तो बोलला होता की 21 तारखेला सर असं आहे, पण त्यावेळेस त्याला खूप वेळ होता, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि कार्यक्रम जवळ आल्यानंतर अगदी 2-4 दिवस आल्यानंतर मला बाकीच्यांकडून कळायला लागले की सर तुम्हाला फोन नव्हता का आला. म्हणलं नाही हो, मला नाही फोन आला कोणाचा. आणि जर नाही आला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण एकतर वर्किंग डे आणि ती धावपळ म्हणलं असं थोडंसं होतं. पण त्या दिवशी सकाळीच दीपकचा फोन आला 18 तारखेला, त्याच्यानंतर दीपाचा आला आणि आणखीन 2 जणांचे फोन आले आणि मग मी ते निश्चित केलं, म्हणलं आता गेलं पाहिजे. तर 10वीला तुम्हाला मी शिकवायला नव्हतो, त्याच्यामुळं 10वीची जी काही इथून गेली निघून मुलं इंजिनियर झाली वगैरे किंवा दुसऱ्या फील्ड्समध्ये यशस्वी झाली, त्यांनी काय माझं नाव घेतलं नाही. मला त्याचं काही वाईट पण नाही वाटलं, परंतु ते ऑफिसर्स झाले, यशस्वी आहेत, खूप अगदी फॉरेनला जाऊन आले, अभिनंदन तुमचं. परंतु माझ्या हाताखाली जे शिकले ते गावचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. मग दीपक असेल किंवा सचिन असेल, विकास असेल, राहुल असेल, नाही का. तर ही गोष्ट खूप आनंदाची आहे. आणि 1-2 वर्ष आम्ही तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही आम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवता, ह्याच्या इतकं मोठं बक्षीस दुसरं कोणतं नाही. 1-2 वर्षात तरी आम्ही असं तुम्हाला काय शिकवतो हा प्रश्नच आहे. मला वाटतं की ह्या 21 वर्षांमध्ये तुम्ही शाळेत शिकला त्याच्यापेक्षा खूप जास्त शिकला असाल, खूप जास्त शिकला, नाही का. आयुष्यात तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील, त्यांना तुम्ही सामोरं गेला असाल, त्यावेळेस तुम्हाला खूप एकटं पण वाटलं असेल, त्यावेळेस सोबत पण कोणी नसेल वगैरे वगैरे. अशा अडचणीनं तुम्ही, नाही का, संसार म्हणल्यानंतर ह्या गोष्टी आल्याच. दोष कोणाचाच नसतो, दोषी तसं कोणीच नसतं. हवा भी बेकसूर, दिया भी बेकसूर, एक को चलना है जरूर और दूसरे को जलना है जरूर. तर आपल्याला हे हवेचा आणि दिव्याचा मेळ घालत हे आयुष्य जगायचं आहे, नाही का. सगळं करता करविता तो आहे. मी हे केलं, मी ते केलं, आता तुम्हाला ते जाणवलं असेल, हे सगळं खोटं आहे, नाही का. ज्याला जी वाट, प्रत्येकाची वाट वेगळी असते आयुष्यामध्ये. नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करशी. नयनी गंगा, आता गंगा जर डोळ्यामध्ये आहे तर मग एवढा महाकुंभ कशाला केला होता. व्हॉट वॉज दॅट. महाकुंभ काय होता तो, तुम्हाला आता, तुम्ही लहान नाही, तुम्हाला कळतं.
नाही का, युजलेस असं म्हणलं तरी चालेल. नयनी गंगा हृदयी काशी, मला वाटतं ती हृदयी काशी आहे म्हणूनच आपण इथं सगळे जमलेलो आहोत. याच्यापेक्षा दुसरी काशी आणखीन काय असू शकते. दोन पायांवरती रचतो देहाचे ते सुंदर देऊळ, तोच चालवितो आपले पाऊल. का चिंता करीशी, का वळूनी बघशी, माग काय वळून बघायचं. करता करविता तो आहे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. आणि आजच्या मी इथून पाठीमाग 2 निरोप समारंभामध्ये उपस्थित होतो. मी बऱ्याच वेळेला एक मुद्दा असा, ज्यांनी माझं ऐकलं त्यांना ते जाणवत असेल की पुन्हा पुन्हा तेच असं नाही, तुम्ही नवीन आहात. परंतु आज मला इथं आणखी थोडंसं वेगळे पण असं वाटतं की इथं गाव आहे, गावाचं प्रतिनिधित्व आहे. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही जे आमची नावं घेतात, आमचा सत्कार करता, मला वाटतं तुम्हाला काहीतरी त्याच्यातला प्रामाणिकपणा भावला असेल म्हणूनच असावं ते. तर तीच अपेक्षा मी या प्रसंगी तुमच्याकडून सुद्धा करतो. जर तुम्ही प्रामाणिकपणाला महत्व देत असाल तर मग तो प्रामाणिकपणा मी तुमच्याकडूनही अपेक्षित करतो. पैसा सगळं पैशासाठी चाललेलं आहे. एवढा अभ्यास केला, एवढं सगळं फिरलो, एवढा सगळ्यांना विनंत्या केल्या, अमकं केलं तमकं केलं, सगळं पैशासाठीच. परंतु पैसाच काही सगळं नसतं, नाही का. सब पैसे से नहीं मिळतात. पैसा म्हणजे सगळी खुशी आहे असं नाही. एक बच्चे को खुशी मिलती है गुब्बारा बेचकर, एक बच्चे को खुशी मिलती है गुब्बारा बेचकर, दूसरे को खुशी मिलती है गुब्बारा खरीद कर, और तीसरे को खुशी मिलती है गुब्बारा फोड़कर. खुशी ही परिस्थितीवरती असते, पैशावरती नसते. आणि जर आपण आपल्या कामामध्ये प्रामाणिक असू तर मला वाटतं ती खुशी खूप जास्त असते. आणि तुम्ही इथं गावचे प्रतिनिधी बसलेले आहात, तुम्ही जर तितक्या सचोटीनं आणि प्रामाणिकपणे काम केलं तर मला वाटतं शाळेचाच काय आणि गावचाच काय, आपल्या देशाचा विकास व्हायला सुद्धा फार काळ लागणार. आणि ती सुरुवात पहिल्या निरोप समारंभाच्या वेळेस झाली असं मी म्हणेन की मी त्यावेळेस हीच अपेक्षा व्यक्त केली होती की आपण जर आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं अपेक्षित असू, जर आपण आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतो तर मग त्यांना एक चांगला समाज, त्यांना एक चांगलं पर्यावरण, त्यांना एक चांगलं पृथ्वी आपण का नाही देऊ शकत. आणि ते आपण डेफिनेटली देऊ शकतो जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर, असं मला वाटतं. तर ह्या प्रामाणिकपणे काम करताना खूप अडचणी येतात, नाही का. येत असतील, इथं अधिकारी मॅडम आहेत, पुंडे मॅडम, त्यांना पण तेच जाणवत असेल बऱ्याच वेळेला. आपण जर सरळ रस्त्याने चाललो तरी आपल्याला ओढणारे बरेच असतात, आपल्यात आडवा पाय घालणारे बरेच असतात. नेहमीच अचूक नसतो कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच अचूक नसतं कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलट फासे, पडत जातात उलट फासे, घरासोबत फिरतात वासे. आधार देणारे हात देखील तेव्हा होता दिसेनस. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये. नशिबाच्या नावाने उगाच गाळा काढू नये. जेव्हा फोन ठरतात डावे, कळत नाही कुठे जावे. जेव्हा फोन ठरतात डावे, कळत नाही कुठे जावे. मिळतात सारी दारे तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. तुम्ही सगळे मित्र आहात, परंतु ते प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतीलच असं नाही. आय हॅव मेनी फ्रेंड्स बट दे आर नॉट ऑलवेज विथ मी.
त्यावेळेस आपणच आपलं मित्र झालं पाहिजे. मित्र झाल्यावर काय होतं बघा, आपणच आपलं, मग स्पष्ट दिसते वाट, बोलणे आधी मिळतो काठ. मग स्पष्ट दिसते वाट, बोलणे आधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो एवढं करून पहा, सखा बेस्ट मित्र सगळं काही स्वतःतच शोधून पहा, सगळं काही स्वतःतच शोधून पहा. तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आयुष्यासाठी, येणाऱ्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. व्हॉट इज आवर गोल इन्स्टेड, आमचं ध्येय दुसरं काहीच नाही. जितका मी तुमच्या वेळेला काम करत होतो त्याच्या दुप्पट आजही करतो. आजही तुम्ही जितकं माझ्यावरती प्रेम करतात तेवढीच माझी लहान मुलं माझ्यावरती प्रेम करतात. आय से प्राऊडली. सो यू कॉल्ड मी हिअर, यू हर्ड मी व्हेरी पॅशनेटली. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सन 2002-03 SSC आणि यशस्वी, SSC नाही तर ही यशस्वी बॅच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष दादा, व्यासपीठावर माझे सहकारी बंधू भगिनी आणि ज्यांच्याकडे आम्ही आदरानं, आशेनं, आत्मीयतेनं, आत्मभावानं आणि उद्याचे खरे शिल्पकार तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या समाजाचे आणि देशाचे ते माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं म्हटलं तर मगाशी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं बनसोडे की साळवे सर व्याख्यान देत होतो. आता ही वेळ तशी नाहीये. प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करताना तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा असते आणि या अपेक्षेप्रमाणे आपण थोडंसं आपलंसं म्हणून ज्या भावनेतून तुम्ही इथे उपस्थित झालेला आहात त्या भावनेला, त्या आत्मीयतेला, त्या कर्तृत्वाला थोडा स्पर्श करणं ही त्या शिक्षकाची नैतिक जबाबदारी असते. आणि म्हणून मी थोडंसं विद्यार्थ्याला विनंती करतो की बाळांनो, तुम्ही एवढा मोठा खर्च केलाय, एवढा मोठा वेळ दिलाय आणि त्या वेळेमध्ये थोडंसं इकडे तिकडे 19-20 म्हणतो आपण 10 मिनिटं इकडे तिकडे होती हरकत नाही, पण त्या वेळेचं औचित्य साधून त्याचा त्या वेळेचा सन्मान होणं हे मला वाटतं प्रातिनिधिक स्वरूपानं गरजेचं आहे. आता मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, मला जेवढं अभिप्रेत आहे तेवढंच बोलणार आहे की याच्याबद्दलच्या 2-3 बॅचेस होत्या, त्याचं सर्व नियोजन माझ्याकडेच होतं. कालच्याही बॅचेस 16 आणि असं सर म्हटले मला इन्व्हाइट केलं नाही. मलाही वाईट वाटतं सर, कारण ती 1995-94 बॅच होती आणि त्याचं नियोजन थोडंसं वेगळं होतं. म्हणून सॉरी सर, ऐका ना, मी बोलतो तेवढं ऐका. हो, मग तुम्ही आला ना, चूक तुमची. ठीक आहे सर, काय हरकत नाही. जेवढं शक्य आहे त्या वेळी आम्ही सर्व शिक्षकांचा गावाच्या वतीनं मी ते लोकलला असल्यामुळे निश्चित सन्मान करण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वजण करूच आहे, कारण शाळा आपली आहे, शाळेला आपली गरज आहे नाही का. आणि शिक्षकांशिवाय शाळा ही शाळाच होत नाही, नाहीतर नुसती शाळाच होती. मराठी कळलं असेल तर मला मी बरेच वर्ष शिकवलं, पण आता इच्छा नाही. माझा उद्देश एवढाच आहे की ज्या शाळेसाठी तुम्ही इथे उपस्थित झालेला आहात, ज्या शाळेतून बाहेर पडलेला आहात, इथे मला वाटतं या बॅचचं खूप कौतुक करण्यासारखा प्रकार आहे. मी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. या बॅच मध्ये सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, काही मेंबर आहेत, अतिशय चांगल्या प्रतीचं काम करणारे लोक आहेत आणि उद्याचा असणारा सरपंच पण माझ्यासमोर बसलेला आहे. त्याच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे. आणि मी मला वाटतं तुम्हाला माहिती, मी सगळ्यांचं काम धरून काम करून घेतो. ओमला मी सांगतो की तुझा काम आहे तर यांच्यासमोर धरून काम करून घेणार आहे नाही का. आणि काम ते झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मला आहे. काम कोणतंही माहिती आहे की माझी शाळा आहे, की तुमच्या डोक्यात असावं नाही का, तुमच्या स्वप्नात असावं. आता नुसते शाळेचे आपण गुणगान गायले, अरे गायले का नाही पुढे, त्या शाळेबद्दल काय आपल्या मनामध्ये बघा बरं काय वाटतं. 10 मिनिटं आलो, 1 तास आलो, जाताना शाळा पाहिली. कालच्या बॅचने मला सांगितलं सर आम्ही आमच्या मुलांना रस्त्यावर शाळा दाखवतो.
काय शाळा दाखवण्याची वस्तू आहे का? काय वाटतं तुम्हाला? ज्या शाळेमध्ये तुम्ही जे घेतलंय, ज्या शाळेनं तुम्हाला दिलंय, ज्या शिक्षणाचा तुम्ही आता मान सन्मान केलाय, गौरव केलाय, त्या शिक्षकाने जे तुम्हाला दिलंय ते नेमकं काय असलं पाहिजे? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हे कर्तृत्व आहे बाळांनो. हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे, ते तुमच्या हाताला आलेलं आहे. ते तुम्ही काय केलं पाहिजे? देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझी एवढीच अपेक्षा आहे या ठिकाणी असल्यामुळे. जोपर्यंत मी भांबऱ्यात आहे तोपर्यंत मला असं वाटतं की मी शाळेचा एक शिक्षक आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मी गावामध्ये जसा आहे तसा आज पण इथेच आहे. गावातला एकही माणूस माझ्याकडे एक भर करू शकत नाही, तुम्हाला मी सांगतो माईकवर. याचं कारण काय की तेवढं मी मूल्य जपलेलं आहे, पाळलेलं आहे. आणि मला आतापर्यंत आयुष्य शाळेसाठी होतं, इथून पुढचं आयुष्य शाळेसाठी आहे. म्हणून मला एक आव्हान करायचं, मी बोलायला उभं राहील नाही, भाषण देणार नाही, व्याख्यान देणार नाही. मी यासाठी उभा आहे की ही शाळा आहे, या शाळेचं बांधकाम मला वाटतं आपल्याला मे मध्ये करायचंय. आता मार्च चालू आहे, एप्रिल मे मध्ये बांधकाम सुरू होणार आहे. मागच्या 2 बॅचेसला मी सांगितलं, विनंती केली, आणि तुम्ही सगळे विनंती करण्याची परिस्थिती नाही. तुम्ही कार्यकर्ते आहात, उपसरपंच, सरपंच, उद्या भावी सरपंच यांच्याकडनं मला अलीकडे देपुंडे, आता तू खूप छान बोलली, तुझा खूप मोठा सन्मान केलाय आणि तो शाळेच्या वतीनं झालाय, तेव्हा शाळेचं एक दायित्व तुझ्यावर आहे. ही शाळा असल्यानं नजरेनं तुमच्याकडे पाहिजे, बरोबर की नाही? त्या शाळेकडे त्याच आत्मभावना आपण पाहावं असं मला वाटतं. आपण खारीचा वाटा म्हणून काही ना काही शाळेच्या बांधकामासाठी आपण सर्व मिळून काहीतरी द्याल. आणि इथून पुढे वैयक्तिक ज्याला काही द्यायचं असेल त्यांना मी काही नंबर सेट करेल, त्या नंबरवर तुम्ही शाळेसाठी काहीतरी मदत कराल. आणि ही शाळा नुसती दिसायला सुंदर शाळा मला बनवायची नाही, तर त्या शाळेचा शिक्षक, त्या शाळेचा विद्यार्थी या पंचक्रोशीमध्ये म्हटलं तर केलं पाहिजे की ही सिद्धेश्वर विद्यालयाची शाळा आहे, भांबोर्ड्याची शाळा आहे, असं मला वाटतं, बरोबर की नाही? आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. सर्वांचा अधिक वेळ न घेता मी सर्वांच्यासाठी अधिक खूप खूप शुभेच्छा. तुमची उद्याची असणारी पिढी, तुमच्या हातून तुमचं असणारं कर्तृत्व, देशाचं, समाजाचं आणि कुटुंबाचं तुम्ही मनापासून सेवा करा. आणि अशा प्रकारची अपेक्षा करून ही माझी शाळा आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि शाळेसाठी काहीतरी भरभरून आपण मदत करूया आणि सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिद्धेश्वर. धन्यवाद साळवे सर. आजच्या स्नेह मेळाव्यासाठी मी 2 शब्द तुमच्या समोर व्यक्त करत आहे. तर आपण बोर्डाकडेच पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा मेळावा 2002-03चा मेळा, 10वी इयत्ता 10वीचे बॅच आहे, त्या बॅचचा मेळावा तुम्ही आयोजित केला. त्याबद्दल या ठिकाणी असणारे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले, तसेच त्यावेळेस त्यांना अध्यापन करणारे शिक्षक आणि विद्यमान शिक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा विद्यालयातर्फे अभिनंदन करतो. आणि या संबंधित विद्यालयामध्ये आल्याबद्दल त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी मी पुढील वाटचालीस हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मैत्री नावाचं जीवनसत्व असलं की नैराश्य नावाचा विकार होत नाही, हा बोर्डवर लिहिलेलं वाक्य आहे आणि ते निश्चितपणे जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी या पदावर कार्यरत आहे, आणि एक जणांनी सांगितलं की मी शेतकरी आहे. शेतकरी म्हटल्यानंतर हा कुठला कमी नसतो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून शेतकऱ्याने स्वतःला कमी लेखण्याचं कुठल्याही प्रकारचं काम नाही. शेतकरी हा देखील एक जगाचा पोशिंदा, जगाला जगवण्याचं काम करतो. म्हणून कोणतं काम आपण करतो याला महत्व नसून आपल्यामध्ये जो निष्ठा आहे, भाव आहे, हा भाव अत्यंत महत्वाचा. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक मेळाव्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळं आव्हान या ठिकाणी केलं आणि तशाच पद्धतीनं आज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्या संबंधित असणाऱ्या 2002-03च्या बॅचमध्ये इयत्ता 10वीला असणारे विद्यार्थी, आणि निश्चितपणे हा स्नेह मेळावा असतो आणि संबंधित जो विचार आहे या विचारांना आपण एकत्र येत असतो. आणि हे विचार जपण्याचं काम आणि आपल्या जन्मभूमीचं काम, बरेच जण त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि निश्चितपणानं अधिकारी वर्ग आहे, इंजिनियर आहेत, पुढारी आहेत, या सर्व क्षेत्रामध्ये आपण या बॅचनं झेप घेतलेली आहे. आणि याचं योगदान ही माझी शाळा
या शीर्षकाखाली आपण जसं इयत्ता 8वी 9वी 10वीला निबंध लिहायचो तशा पद्धतीनं माझी शाळा आणि या माझी शाळेसाठी आपण त्या ठिकाणी काहीतरी गोष्टीचं तुम्हाला त्या ठिकाणी आवाहन करतो आणि विद्यालयातर्फे त्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, साधारणतः आपलं 1-2 दिवसातच संबंधित जे जुनी इमारत आहे ती इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारतीचं बांधकाम आपल्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष माननीय रवीजी पाटील, उमेश आबा सचिव आणि सर्व संचालक मंडळ, आपल्या शाळेच्या प्राचार्य शेटे मॅडम आणि सर्व स्टाफच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता आपल्याला त्या ठिकाणी जेवढी तुम्हाला मदत करायची तेवढी मदत त्या ठिकाणी या बांधकामासाठी करा, अशा प्रकारचं नम्र आवाहन सर्व माजी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करतो आणि पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुन्हा अशा प्रकारचा मेळावा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. सुंदरचा प्रतिसाद आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आभन सर यांनी सुरुवात केलेली. आभन सरांच्या वतीनं आताच 1000 रुपये शाळेच्या मदतीसाठी मिळालेले आहेत. तर मी शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय कोकणर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. धन्यवाद कोकणर सर. खरं तर तुमच्या कौतुक धन्यवाद सर. तारीख निवडली त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण आज जागतिक वन दिन आहे आणि या जागतिक वन दिनानिमित्त तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी आता सोनवणे सरांना सांगितलं की तुम्ही कवितेच्या संदर्भात काय बोला, तर आज जागतिक कविता दिन सुद्धा आहे. तसं पाहिलं तर रसिक हा मुख कवीच असतो आणि कवी हा बोलका रसिक असतो आणि आंतरिक तळमळ आणि द्रष्टेपणा यामुळे प्रत्येक जण हा कवीच असतो. तर अशा प्रकारे तुम्ही चांगलं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे. आणि आता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी शेती करतो, तर ऍग्रिकल्चर हे भारताचं कल्चर आहे. ऍग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया, त्यामुळे कमी मानायचं काहीच कारण नाही. आणि त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्या काळामध्ये सांगितलेलं आहे की या वनाचं महत्व, नगरीची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. म्हणजे तुम्ही एक प्रकारे हा सगळ्यांना संदेश दिलेला आहे की झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. तुम्ही केवळ शिक्षणाचा उद्देशच सांगितला नाही, तर पर्यावरण रक्षणाचा उद्देश सुद्धा सांगितलाय. त्यामुळे या बॅचचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता कोकणर सरांनी सांगितलं आणि सगळ्या शाळेचे घटक त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात की विद्यार्थ्याचा जीवनविषयी दृष्टिकोन हवा, दृष्टिकोन अचूक हवा, यासाठी केलेलं मार्गदर्शन म्हणजे शिक्षण. आणि या शिक्षणाला गती देण्याचं काम सर्व कर्मचारी करतात. प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व आजी माजी विद्यार्थी. आणि या आपल्या विद्यालयातून काही विद्यार्थी अधिकारी झाले. आता ते मला वाटतं ते ओंकारची बहीण का, अरे वा, हार्दिक अभिनंदन प्रशासन. कारण राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अत्यंत कठीण असते आणि त्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक हे संपादन केलेले, त्यामुळे तिचं अभिनंदन. आणि सर्व कोणतं क्षेत्र कमी किमतीचं नाही. महात्मा गांधींनी तर सांगितलेलं आहे की नाभिकापासून न्यायाधीशापर्यंत सर्वांच्या कामाचं मूल्य समान आहे, कोणत्याच कामाला कमी मानायचं नाही. सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. गुरु जे आहेत त्या अध्यक्ष कार्यक्रमाचे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, 2-4 जण मला ओळखतात, बऱ्याच जणांना वाटलं असेल की हा कोण येऊन बसलाय काय बोलायला. मी सुद्धा एक शिक्षक आहे. पूर्वीच्या जगदंबा कारखाना आणि आत्ताचा सध्याचा अंबालिका शुगर इथं मी 32 वर्ष सेवा करून गेल्या वर्षी निवृत्त झालो. गणित विषय शिकवला 32 वर्ष. आणि ह्या शाळेचा तुमचा जरी गुरु नसलो तरी मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे.
आणि तुम्ही ज्या ज्या शिक्षकांची नावं घेतली ते सगळे मला पण शिकवायला होते. अभंग दादा हे माझे डॉन आहेत आणि माझे गुरु आहेत आणि ह्या नात्याने मी तुमचा मोठा गुरुबंध आहे. आणि माझे विद्यार्थी तुमच्यासारखेच खूप नावाजलेले आहेत. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. त्याच्या अंबालिका शुगरमध्ये सिक्युरिटी ऑफिसर पासून चीफ इंजिनियर पर्यंत माझे 200 विद्यार्थी काम करतायत सध्या आणि वेगवेगळ्या पदावरती आहेत. मलाही त्यांचा अभिमान आहे. आणि काही विद्यार्थी जरी शेतकरी असले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना गणित शिकवून मोठ्या पदावरती पोहोचवलेलं आहे. अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा 30 लाखाचं पॅकेज आहे विद्यार्थ्याच्या मुलांना. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अभंग सर हे मला खूप छान गणित शिकवायचे आणि मी माझ्या मुलांना शिकवतो. जे काही विद्यार्थी झाले नाहीत ते नक्की आजी आजोबा झालेत आज आणि त्याची नातवंड घेऊन माझ्या शाळेत येतात आणि सर ह्याच्याकडे पण लक्ष द्यावं का माझ्याकडे जसं लक्ष दिलं. तर मी तुम्हाला सर्वांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जास्त वेळ झालेला आहे. बोलण्यासारखं जरी खूप असलं तरी तुम्हाला आत्ता काही सांगून उपयोग नाही. तुमच्या डोक्यावरती ऊन आहे आणि अध्यक्ष पण आमचे नुकतेच 75 वर्ष पूर्ण केलेले आहेत. माझे गुरु आहेत. सर्वांचा भावनांचा विचार करून मी तुम्हाला शुभेच्छा देतो भविष्यासाठी आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. मी तुमचा गुरु नसून सुद्धा तुम्ही माझ्या अंगावरती फुलं उधळली आणि एवढा सन्मान दिला. सर्वांनी सत्कार केला. मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खाली बसा, खाली बसा. तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी तुम्ही आम्ही सगळे भेटू असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम चांगला आहे. सगळ्याच्या गाठी भेटी होते. मुली मला अजिबात मोठी येणार जाणणार नव्हती. आणि मी ज्यावेळेस वर्गामध्ये जायचो तो एक सुद्धा बोलू शकत नाही. काही शाळा सोडून गेली आणि आजही मला सांगतात की तुमच्या मुलांनी शाळा सोडली पण आमचं सांगतो कारण मी कुणाला घाबरत नाही. आणि म्हणून तुमच्या पुढील आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठ आमचे लाडके म्हणजे आदरणीय असे अभंग सर की त्यांचाही आदर्श मीच घेतो. मला आठवतं तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही आमचा आदर्श कोणाचा घेऊ नका, फक्त दादांचा आदर्श घ्या. फक्त आरोग्यासाठी आरोग्यासाठी तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या चेहऱ्यापेक्षा तुमचे चेहरे मोठे हे नकोय, हे नकोय. आरोग्यासाठी काय आरोग्याच्या पुढे अजून 10-20 वर्षानंतर त्या समस्या त्या ठिकाणी परत उद्भवणार आहेत. लेकरं चांगले असले, तुम्ही संस्कार चांगले केले असले तर काय अडचण नाही. मला वाटलंच माझा मित्र अजून कसा बोलला नाही. तर काय नाही, तुम्हाला सगळे पुढारी एकत्र बसा. गावचा विकास करण्यास सांगितलं, मी ज्यादा बोलत नाही. फक्त काय करा आता ही फील्ड सोडून दुसऱ्यांना संधी देऊ. तुम्ही वरच्या लेवलला या. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि कृषीवरांचं नादच नाही. मग असे सांगितलं डाळिंबमध्ये सोपं काम नाही. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. माळरांना शेती फुलवणं ते असे काही प्राय काम आहे. आणि आमचे सरांना एक विनंती करतो की आरोग्यासाठी सगळ्यांचं त्या ठिकाणी टीप देत चला, कारण तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस आहे. तुम्हाला त्याबद्दल इंजिनियर आहेत, इंजिनियर महसूल अधिकारी देखील आहेत. महसूल अधिकाऱ्याला जर तुम्ही पुढारी चांगला असाल तर त्यांचा कारभार व्यवस्थित होतो. त्यांचा कारभार व्यवस्थित होतो. मग तुम्ही चांगलं त्या ठिकाणी असेल तर काही अडचणी येत नाही. तुम्ही चांगलं, गाव चांगलं, शाळा चांगली, काही अडचणी येत नाही. आणि साहेब सगळे त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतीलच. बरं, सगळ्यांना तिकडं तुम्ही फिटनेसच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आम्ही थांबतो. व्यासपीठ विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं 2003 आणि 2003च्या बॅचला तुम्ही माझ्या हाताखाली 6वीला असाल, 8वीला असाल.
मी 95-96 पासून इथं कार्यरत, पण मी उच्च माध्यमिकला होतो साळवे सरांबरोबर. 2000 पासून अंडागडे सर, मी आणि अनासिस तिघजण हायस्कूलला जॉईन झालो. म्हणजे तसं त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर जुनाच होतो. 94-95 बॅच सुद्धा माझ्या ओळखीची होती. काल परवा झाली त्यावेळेला माझ्याकडं माझ्या माहितीप्रमाणे मराठी विषय दिलेला होता. आणि त्या केलेल्या संस्काराचं फळ मला समोर दिसते. आम्ही केलेल्या संस्काराचं फळ हे तुमच्या लोकांना समोर दिसते आणि आनंद होतो. 31 मे या वर्षी मी रिटायर होतो. हे शेवटचं वर्ष आहे. 20-21 दिवस कार्यदिवस, 20-21 दिवस फक्त राहिलेले आहे. 30 वर्ष सेवा झाली आणि या 30 वर्षाच्या सेवेमध्ये मी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलेला. आरोग्य जपा हाच एक संदेश मी तुम्हाला देईल आणि या ठिकाणी सांगतो. आमचे गुरु अभंग सर, कारण अभंग सर आम्हाला या ठिकाणी 8वी 9वी 10वी मी या शाळेच्या विद्यार्थ्याने आम्हाला या ठिकाणी शिक्षक होते. ते आमचे गुरु आणि बाकी माझे सर्व सहकारी आणि येथील विद्यार्थी. आता तुम्हाला विद्यार्थीच म्हणाला, कारण आता कोण आमच्या शिकून गेले. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेतीच्या किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्थायिक झालाय, सेट झालाय. इथून पुढे सुद्धा तुमचं आयुष्य चांगलं जावं, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रगती करू अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. कारण आपण मला त्यांचा धन्यवाद देतो. या अभ्याचे किंवा मी या ठिकाणी बांधलेला 75 साली आलेले. या ठिकाणी मी पुरी 31 वर्षी सेवा केलेली. 2 वर्षी सुपरवायझर म्हणून होतो. गावातल्या कंपनीने परत प्रमोशनवर बदली झाल्यानंतर बरेचसे लोकांनी प्रयत्न केले की तुम्ही इथं थांबा, पण ते प्रमोशनला बदली हेच कारण लागतं. आज माझ्यासमोर बसलेले जे विद्यार्थी, विशेषतः पहिल्या रांगेतले विद्यार्थी, माझ्या मते त्यावेळी उन्हाळ्याचे विद्यार्थी, कारण वर्गामध्ये बसत असताना त्यांचं कधी लक्ष नसायचं आणि कधी वर्गाच्या बाहेर आपण घर जाते याची ते वाट बघायची. कारण विषयच असा होता माझ्याकडं की भूमिती थ्रूआउट 8वी ते 10वीपर्यंत भूमिती असायची आणि मी 31 वर्ष भूमितीची जी सेवा केलेली आणि त्यानुसार या ठिकाणी मी आज जे विद्यार्थी त्यांची शरीर प्रकृती अशीच राहो. विद्यार्थ्यांनी नाही, या ठिकाणी तुमची घरामधील असणारे तुमची तब्येत ही अगोदर सांभाळा आणि त्याचबरोबर घरातील वडील झाल्या माणसाकडं, म्हणजे आमच्या वयात असणाऱ्या माणसाकडं जरा डोकं अंबळ, बाबा तुम्ही जेवढेच का, आई तुम्ही जेवढाच का, एवढी चौकशी करा, त्याचा समाधान मिळेल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सध्या इमारत आम्ही बांधलेली इमारत ही मोडखळीला आलेली, तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून, कारण नुसते बाहेरून गेट आणलेले, चांगल्या प्रकारचं गेट आणलेलं आहे, लांबनं गेट टाकण्यापेक्षा आतून तुम्ही काय झालेलं आहे ही परिस्थिती बघा आणि त्या परिस्थितीनुसार या शाळेला जेणेकरून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते पहा. मी जर सुरुवात केलेली न पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी दिलेले, या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येकाने असं मनामध्ये आणलं, आपल्याबरोबर आपला मित्र
किंवा घरातील व्यक्ती यांना जर उत्स्फूर्त केलं तर शाळेची इमारत व्हायला वेळ लागणार नाही. तर इथनं पुढं तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आनंदी जावो, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहो, तुमच्या हातून तुमच्या सासू सासऱ्याची आईवडिलाची त्यांना एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे मला तरी अपेक्षा आहे, माझा मुलगा सांभाळत नाही असं नाही आहे, पण एवढीच अपेक्षा आहे की त्यांना थोडं बोलतं रकाला. कारण ते समाधान घरामध्ये आपलं जर असेल तर आपलं घर हे समाधानी राहील आणि तुम्हाला आनंद मिळेल. एवढे 2 शब्द बोलून मी माझे व्यक्त करतो. शास्त्री मी राणीवाड म्हणून ओळखले जाते. मला एक कविता आठवती ही आवडते मन मनापासून शाळा लावी दे लळा जशी माऊली बळा. जसे आईचे आपल्यावर अडून उपकार असतात तसे शाळेचे इथे असतात. मला काय बोलावं काय मला इतकं घडीवरून आलंय की मला पुढचे शब्द नाही मिळाले. मला मॅडमचे विशेष करून मॅडमची कविता आठवते आणि आम्हाला हक्काना म्हणून मॅडम खूप कविता शिकवायचे. ओळखलं का सर जरा पावसात आले कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. सगळ्यांकडे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये कविता सर मला पावसात आला कोणी कदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुली आली गेली घरट्यात राहून. पाहुली सारखी नाचली वाचली थोल विजली होते नव्हते नेले ठेवले. सर आता रडतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल काढतो आहे. हसत हसत उठला नको सर जरा एकटेपणा वाटला. संसार तरी मोडला नाही करा पाठीवरती हात ठेवून नुसते डर म्हणा. मॅडमची ही कविता खूप आठवण येते मला आणि मला असं वाटतं की मॅडमचा फक्त डर म्हणा एवढीच संसारात संसार पुढे नेण्याची प्रेरणा आणि एवढे म्हणून माझे भाषण करते. 5,000 रुपये जाहीर केले त्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आबन सर यांनी 1,000 रुपये दिले त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे शब्द सांगतो. सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी व सर्व गुरुजन या सर्वांचं मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व गुरुजनांचं मनापासून आभार मानतो आणि 2 शब्द बोलतो. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आदरणीय आबन सर, सोनवणे सर, पठारे मॅडम, आनर्से सर, साळवे सर, पवार सर, ठोंबरे सर, चाकणे सर, सोनवणे सर, आनर्से सर आणि धेंडे सर या सर्व गुरूंचं मनापासून फडकाळे सर सर्व गुरुजनांचा मी मनापासून आभार मानतो. आणि साळवे सरांनी आणि कृष्ण सरांनी जो सर्व विद्यार्थ्यांसाठी जो जे काय आव्हान केलेलं आहे तर त्या आव्हानाबद्दल मी सर्वांशी चर्चा करून जे काय निर्णय होईल तो सर्वांना देतो. आणि महत्वाचं सांगतो की सिद्धेश्वर विद्यालयाची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी आमच्या पूर्वजांनी ह्या जागा दान म्हणून दिलेली आहे याचा आम्हाला अभिमान आहे सर. आणि त्या जागेवरती आम्ही पूर्ण फुलाची पाकळी देण्याचा 100% प्रयत्न करतो. धन्यवाद. सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही ही विनंती सर्वांना करतो.